जय जिजाऊ मित्रांनो, मी फिरदौस शेख डिजिटल बनव यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। मित्रांनो, आपल्या दर्शकांच्या काही क्वेरीज आहेत तर त्याचा सोल्युशन आपण या व्हिडिओ मध्ये पाहूया। आपले दर्शक कमेंट्स करतात, सर मला कास्ट व्हॅलिडिटी काढायची आहे पण माझ्याकडे वडिलांचे आणि आजोबांचे काहीच पुरावे नाहीत, फक्त चुलत काकांच्या जातीचा दाखला आणि चुलत भाऊ आहे त्याचा जातीचा दाखला आहे, बाकी माझे सर्व डॉक्युमेंट क्लिअर आहे। हे बघा, आता तुमचे जे चुलत काका आहेत त्यांनी जातीचा दाखला काढला, याचा अर्थ त्यांच्याकडे जाती संबंधात काही पुरावे नक्कीच असणार आहेत। तर तुम्ही एकदा त्यांच्याशी म्हणजे डिस्कस करा का तुमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत, हे बघा वडिलांचे किंवा आजोबांच्याकडे समजा ते पुरावे नसतील त्यांच्या संदर्भात तर तुम्ही लहान काका मोठे काका यांचे पण पुरावे किंवा आत्याचा काही पुरावा असेल जाती संदर्भात तर तो पण वापरून तुम्ही जातीचा दाखला काढू शकता, तर त्याला काही अडचण येत नाही। नेक्स्ट क्वेरी आहे, सर औरंगाबाद मध्ये गाव नमुना 14 मिळत नाही, एससी कॅटेगरीसाठी 1950 चा पुरावा मागतात, मराठवाडा महाराष्ट्रामध्ये 1956 मध्ये सामील झालाय, तर मग औरंगाबाद मध्ये 1950 चे कोणते पुरावे मिळू शकते? हे बघा, आता समजा तिथं गाव नमुना 14 नसेल तर कोतवाल बुकाची नक्कल पण म्हणजे असेल तर ते पहा, किंवा तिथं जे सेन्सस रजिस्टर्ड आहे तर जे महसुली विभागामध्ये आहे तर तिथं त्या डॉक्युमेंटची इन्क्वायरी करा। आणि दुसरी गोष्ट 1956 चा म्हणजे पुरावा, आता मानक दिनांकाचा पुरावा समजा एससी एसटी असेल तर 1950 पूर्वीचा पाहिजे असतो, परंतु आता हा जो पुरावा आहे हा म्हणजे तुम्ही महाराष्ट्रामध्ये 1950 पूर्वीपासून राहत आहे आणि जाती संदर्भात त्या मानक दिनांकापूर्वीचे पुरावे लागतात, परंतु समिती एवढं पाहत नाही, फक्त तुम्ही महाराष्ट्रात 1950 पूर्वी पण राहत असाल आणि 1960 च्या पूर्वीचे पण समजा दिले तर तुम्हाला म्हणजे काही अडचण येत नाही। फक्त एवढं आहे का त्या ठिकाणी तुम्ही तुमची जी वंशावळ आहे ती शॉर्ट न करता ती सविस्तर आणि विस्तृत करा, म्हणजे तुम्हाला तिथं जात पडताळणीचे दाखले जे आहेत ते तुम्हाला तिथं अडचण येणार। हा झालाय, त्याच्यानंतर पुढचा आहे कास्ट व्हॅलिडिटी स्टेट मध्ये एसबीसी आहेत ते सेंट्रल मध्ये ओबीसी मध्ये गणना केली जाते, याच्यावर काय आहे? हे बघा, आता जे महाराष्ट्रामध्ये काही जाती जे आहेत त्याला ओबीसी मध्ये किंवा एसबीसी मध्ये त्यांना आरक्षण आहे, परंतु सेंट्रल मध्ये सगळ्यांनाच म्हणजे तो आरक्षण असतो असं नाही। आता आपल्या महाराष्ट्रातील जे सेंट्रल ओबीसी मध्ये असलेले जे काही म्हणजे कास्ट आहे त्याची पीडीएफ मी माझ्या म्हणजे वेबसाईट वरती डिजिटल बनो ब्लॉगस्पॉट जी वेबसाईट आहे त्याच्यावर पण मी अपलोड करणार आहे 1-2 दिवसात। आणि त्याचबरोबर तुम्ही जे आहे माझा टेलिग्राम चॅनल जो आहे जो तर लिंक मध्ये मी दाखवलाय तर त्या ग्रुप मध्ये पण टाकणार आहे, तर ते तुम्ही डाउनलोड करा, म्हणजे तुम्हाला सेंट्रल मध्ये कोणकोणत्या ओबीसी जाती समाविष्ट आहेत ते तुम्हाला कळेल। नेक्स्ट क्वेरी आहे, 1950 च्या डेट टाकून व्हॅलिडिटी सर्टिफिकेट कॅन बी इश्यूड, द अथॉरिटी कॅन कॅन्डिडेट इज रिस्पॉन्सिबल फॉर सर्टिफिकेट ओनली हॅरेसमेंट अँड इज नथिंग। हे बघा, आता ऍक्च्युअली आपली जी प्रोसेस असते, आपण जातीचा दाखला जो ऑनलाईन करतो तर त्याच्यामध्ये समिती जी आहेत आपल्या प्रकरणाकडे 2 संशयाने पाहते, एक तुम्ही महाराष्ट्रातील रहिवासी आहेत का, म्हणून आपले जे पुरावे आहे आपण आपल्या मानक दिनांकापूर्वीपासून महाराष्ट्रात म्हणजे रेसिडेन्स प्रूफ, आणि दुसरा असतो म्हणजे जातीच्या बाबतीमध्ये, तर आपल्याकडे जाती संदर्भात 1950 पूर्वीचे ब्लड रिलेटिव्ह जेवढे पुरावे आपण देऊ शकतो ते आपण दिलं तर अडचण येत नाही। आता अनेक ठिकाणी असं पण होतो का समजा तुमच्याकडे 1950 पूर्वीचा पुरावा नसतो
तर याचा अर्थ असा नाही का तुम्ही म्हणजे तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी भेटत नाही. तुम्ही कमीत कमी 1950 ऐवजी 1960 आणि जे तुमची वंशावळ ती सविस्तर विस्तृत करा, तर त्याला काही अडचण येत नाही. आणि दुसरी गोष्ट, समिती ह्या पण संशयाने पाहते तुम्ही जे काही डॉक्युमेंट लावलेले ते तुमच्याच ब्लड रिलेटिव्हचे आहेत का तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्यांच्या डॉक्युमेंट वरनं आपली जात सिद्ध करताय. तर ह्याला उपाय एकच असतो का आपण ज्याचं आपण ब्लड रिलेटिव्हच्या डॉक्युमेंट वरनं आपली जात सिद्ध करतोय, तर त्या संदर्भात त्याचा जो प्रूफ आहे तो प्लस महसुली पुरावे वगैरे काही असेल, काही शैक्षणिक पुरावे असेल, तर ते जास्तीत जास्त अपलोड करण्याचा प्रयत्न करा. म्हणजे जे नातलग आहेत ते तुमचेच ब्लड रिलेटिव्ह आहेत, तुम्ही नाम सदृश्याचा फायदा घेत दुसऱ्यांच्या डॉक्युमेंट वरनं आपली जात सिद्ध करत नाहीये, हे म्हणजे समितीला ज्यावेळेस समाधान झालं तर त्यावेळेस कास्ट व्हॅलिडिटी मला अडचण येत नाही. तर मित्रांनो, आजच्यासाठी आपण इथंच थांबूया. धन्यवाद. जय हिंद.